सारथीकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद केली जाण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत। कारण NMMS या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते, मात्र ती बंद होण्यासंदर्भात चर्चा सुरू झाल्या। मराठा महासंघाच्या वसंतराव मुळीक यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे। शिष्यवृत्ती अचानक बंद का केली असा प्रश्न देखील मुळीक यांनी राज्य सरकारला केलेला आहे। शिष्यवृत्ती मध्येच बंद करता येणार नाही, अन्यथा मराठा समाजाचा हिसका दाखवू असं मुळीक म्हणाले। बाजूला आरक्षण सारखा विषय सर्वसामान्यांच्या मध्ये अगदी ज्वलंत आणि आपुलकीचा असताना अशा पद्धतीनं एक बालमनांच्या कोळ्या मनांच्या दुखावून जी काय शिष्यवृत्ती बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतला असं आम्हाला म्हणायचं आहे। परंतु असा निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजाच्या काय पाचवीलाच आंदोलन पुजलेलं आहे। त्यामुळं आम्हाला पुढील दिशा आता एकत्र बसून घ्यावं लागणार आहे आणि ही बालमुलं सुद्धा ह्या सारथीमध्ये घुसतील, विनंती करतील आणि सांगतील की बाबा तुम्ही जे चाललेलं आहे अयोग्य आहे।